कल्याण लोकसभेत रंगणार खासदार क्रीडा संग्राम. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विविध खेळ स्पर्धेचे आयोजन. 4 फेब्रुवारी रोजी रंगणार भव्य उद्घाटन सोहळा. 4 ते 12 फेब्रुवारी रोजी रंगणार क्रीडा संग्राम. कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा संग्रहाचे येत्या 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारीला डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये 15हून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे. तर यातील खेळाडूंना 50 लाखांहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी ठाण्यातील दादाजी कोंडदेव स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सद्यस्थितीत या उपक्रमात 20,000हून अधिक नोंदणी झाल्या असून आदी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी आवाहन केले. ते 12 फेब्रुवारी असा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी रंगणार आहे. 4 फेब्रुवारीला याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. उद्घाटन जे आहे हे डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल याच्यामध्ये ह्याचं उद्घाटन या ठिकाणी होईल. त्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहेत हे आपण सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमाने. आणि जरी आता कोणाला रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी खासदार क्रीडा संग्राम @gmail.com याच्यावरती देखील आपलं नोंदणी जी आहे ती आपण करू शकता. खासदार क्रीडा संग्राम @gmail.com याच्यामध्ये विविध स्पोर्ट्स असणार आहेत. क्रिकेट असेल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, चेस, रायफल शूटिंग, खो खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल, कॅरम, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग असेल, रेसलिंग असेल, टग ऑफ वॉर असेल, बॉक्स क्रिकेट असेल, असे विविध स्पोर्ट्स जे आहे याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि हे कार्यक्रम कुठे कुठे होणार? संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये, मुंब्र्यातील पलावामध्ये स्टेडियम आहे तिथे, स्काय प्लाझा डोम हॉल मध्ये आपण स्पोर्ट्स मध्ये मॅट वरती पण आणि त्याचबरोबर मातीमध्ये पण त्या दोन्ही कुस्तींचे प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. सुरुवात जी आहे ही ओपनिंग ही महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांच्या कुस्तीनी जी आहे ही सुरुवात जी आहे ह्या स्पोर्ट्स इव्हेंटची या ठिकाणी सुरू होईल. आणि याच्यामध्ये संपूर्ण खेळामध्ये एक जे बक्षिसं आहेत ही 50 लाखांहून जास्त जी आहेत ही बक्षिसं जी आहेत ती या पूर्ण समिटसाठी आहेत. ट्रॉफी आहे, प्रमाणपत्र आहे, असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आपल्या माध्यमाने की जास्तीत जास्त जे आहे याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंनी जे आहे याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आतापर्यंत आमच्याकडे 20,000पेक्षा जास्त जे आहेत त्या एंट्रीज जे आहेत त्या ऑलरेडी या ठिकाणी आलेल्या आहेत. अजूनही आपल्याला मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या खासदार क्रीडा संग्रामामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी तो जीमेल ID जो दिलेला आहे मी त्याच्यावरती आपण आपलं नाव नोंदवू शकता. पण त्याचबरोबर बाकीचे आपल्या ऑर्गनायझेशन आपल्या जवळचे आहेत वेगवेगळ्या खेळांसाठी कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये करतोय. नेहमी आपण करत असतो बॉक्स क्रिकेटची वेगळी स्पर्धा होत असते, टेनिस क्रिकेटची वेगळी होत असते, कबड्डीची वेगवेगळी होत असते. पण हे जे व्यासपीठ आहे, हे जे प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी सगळेच खेळ जे आहे हे एकाच ठिकाणी जे आहे आणि हे एक मोठा इव्हेंट जो आहे हा दरवर्षी हा कार्यक्रम जो आहे हा जिल्ह्यामध्ये जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे हा या ठिकाणी होत राहणार आहे. जेणेकरून आपल्या या पूर्ण जिल्ह्यामधील खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना
31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलने मुंबईत इमॅजिन हब सुरू करून शिक्षणाच्या स्वरूपात आणले बदल. प्रख्यात चित्रपट निर्माता राहुल श्रीवास्तव, ॲपल इंडियाचे एज्युकेशन हेड हितेश शहा आणि ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या अकॅडमिक्सच्या VP कविता चॅटर्जी यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन. इमॅजिन हबमध्ये STEM, खगोलशास्त्र, परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट लॅबचा समावेश आहे. मुलुंड कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या या लॅब्स विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढवण्याच्या, समस्या सोडवण्याच्या क्षमतेस प्रोत्साहन देण्याच्या आणि कल्पकतेला प्रेरणा देण्याच्या दृष्टीने बनवल्या आहेत. शिक्षणातील परिवर्तनाच्या युगात हा उपक्रम सुरू करत एक अग्रगण्य K-12 शृंखलेतील शाळा ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलने नाविन्यपूर्ण असा इमॅजिन हब सादर केला. अत्याधुनिक कला प्रयोगशाळांचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल श्रीवास्तव, ॲपल इंडियाचे एज्युकेशन हेड हितेश शहा, अकॅडमिक्स ऑर्किड्सच्या VP कविता चॅटर्जी आणि ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल मुलुंड कॅम्पसच्या प्राचार्या सुनयना अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले. मुलुंड कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या इमॅजिन हबमध्ये खगोलशास्त्र, रोबोटिक्स,
MSc कोडिंग, टिंकरिंग, नृत्य, नाटक, संगीत, विणकाम आणि छपाई, कुंभारकाम आणि चित्रकला यांचा समावेश असून ते अनुक्रमे ऑर्किड्स, मुलुंड, ठाणे, सीवूड्स आणि सायन कॅम्पसमध्ये उपलब्ध असतील. होमलीन या तंत्रज्ञानाविषयक ज्ञानाद्वारे संपूर्ण इंटेरियर सर्व्हिसेस पुरवणाऱ्या तंत्रज्ञान आधारित इंटेरियर्स डिझाईन कंपनीने इमॅजिन हब लॅब्स बनवले आहेत. नमस्कार, मी कविता चॅटर्जी आणि मी ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल जे K-12ची चेन आहे त्याला रिप्रेझेंट करते. आणि आज आम्ही आमच्या 9 लॅब्सचं इनॉग्रेशन केलं आणि त्याचं नाव आहे इमॅजिन हब. आजचा दिवस खूपच सुंदर आहे. मुलांना खूप शिकण्यासारखं आहे. मुलं जनरली क्लासरूममध्ये शिकतात, पण आम्ही हे क्लासरूमचं जे टीचिंग आहे त्याचं एक्सटेन्शन आम्ही लॅब बेस्ड टीचिंगमध्ये केलं आहे. ग्राउंड्सवर आपण बघितलं 9 प्रकारचे डिफरंट लॅब्स आहेत. त्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स हा पूर्ण वेगळा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये म्युझिक, डान्स, थिएटर, जे नवीन आहे ते पॉटरी आहे, म्हणजे मातीनीच आपण सगळे घडलं होते. मातीच्या उपयोगाने आपण कसं मुलं स्वतःचं क्रिएटिव्हिटी यूज करून, स्किल यूज करून कसं त्याच्यातून क्रिएटिव्ह आयटम्स घडवणार. आणि विविंग हे आमचं एक नवीन लॅब आहे. तिथे मुलांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या मशिनरीज यूज करून कसे ते आपल्या जे ओल्ड कल्चर आहे ते कसं ते फॉलो करणार. त्याच्यानुसार मध्येच आम्ही पॉटरी पण करतो आहे. त्याच्यामध्ये वेट क्ले नी मुलं भरपूर शिकणार, क्रिएटिव्हिटी त्यांची यूज करणार. त्याच्यात त्यांना मास्क मेकिंग आहे, डिफरंट काइंड ऑफ पॉटरीज आहेत आणि वेगळे आयटम्स आहेत जे मुलांनी स्वतः घडवणार आहेत. टीचर्स त्यांना फक्त मदत करतील, पण त्यांचं स्वतःचं इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी यूज करून ते त्याच्यातून ते बनवणार आहे. किती प्रभावी असणार आहे मुलांसाठी? मुलांसाठी याचा प्रभाव भरपूर असणार, कारण आतापर्यंत जी मुलं शिकत होती ते कमीत कमी आपण टेक्स्टबुक घेऊन आणि जे शिक्षक असतात क्लासमध्ये त्यांच्या माध्यमातून शिकतो. जास्तीत जास्त आपण रिसोर्सेस म्हणून यूट्यूबचे माध्यम किंवा वेगळे PPTs वगैरे वापरतो. पण लॅब बेस्ड टीचिंग म्हणजे काय? लॅब बेस्ड टीचिंग म्हणजे जे आपण क्लासमध्ये पुस्तकात शिकणार आहे ते ऍक्च्युली आपण जाऊन हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्या लॅबमध्ये करणार आहे. तर त्याच्यामुळे मुलांना भरपूर आनंद पण मिळेल आणि त्यांना एक वेगळं टाईपचं सेटअप पण मिळेल. छोटंसं उदाहरण घेते, ॲस्ट्रॉनॉमी लॅब. म्हणजे मुंबईमध्ये तर आम्ही पहिली शाळा आहोत ज्यांनी ॲस्ट्रॉनॉमी लॅब सुरुवात केलेली आहे. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे मुलं जनरली जे शिकतात ते आयदर बुक्समध्ये बघून शिकतात, नाहीतर ते आपलं व्हिडिओज किंवा PPT जे नेटवर अवेलेबल आहे. या लॅबमध्ये आम्ही नेऊन मुलांना ऍक्च्युली ते कसं आपलं मून, सन ह्याचे फेजेस कसे असतात, कसं घडतं, कसं वेट आहे आपलं मार्सवर, तर मार्सवर जे वेट आहे आणि अर्थमध्ये वेट आहे हे कसं डिफरंट आहे, डिफरंट प्लॅनेट्सवर कसं आहे, ते या माध्यमातून शिकणार. ॲस्ट्रॉनॉमीचं अजून एक एक्सटेन्शन असं आहे की मुलांना फक्त लॅबमध्ये नाही तर ह्याचं फिजिकल एक्सटेन्शन पण आहे, जिथे मुलांना आम्ही बाहेर घेऊन जाणार स्पेस कॅम्पच्या माध्यमातून. आणि तिथे मुलं जाऊन की एका क्लिअर स्कायमध्ये आपण एका अंधाराच्या रात्री एका क्लिअर स्कायमध्ये कसे आपले गॅलेक्सीज बघू शकतो, कसे तारे बघू शकतो, हे सगळं त्यांना आम्ही शिकवणार आहोत. APMC कोकणातील हापूस आंब्याच्या पेटीला विक्रमी 12,000 रुपयांचा भाव. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस आंबा त्यांच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही भाव खातो. संक्रांतीनंतर यावर्षाचा पहिला आंबा APMC फळ बाजारात दाखल झाला आहे. या पाठोपाठ आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून 380 पेट्या हापूस आंब्याची आवक झाली असून 4 ते 8 डझनच्या पेटीला 7,000 रुपयांपासून 12,000 रुपये इतका विक्रमी भाव मिळत आहे. दरम्यान येत्या 10 फेब्रुवारीपासून ही आवक अजून वाढण्याची शक्यता असल्याने या निमित्ताने यावर्षी खवय्यांना मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत. यंदा कोकणात हापूसचे पीक चांगले आले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी तब्बल 380 पेट्यांची आवक झाली. यात देवगडवरून 250 पेट्या, रत्नागिरीमधून 80 व रायगडमधील बानकोट परिसरातून जवळपास 60 बॉक्सची आवक झाली होती. होलसेल मार्केटमध्ये 7 ते 12,000 वजनाच्या पेटीला 7,000 रुपयांपासून 12,000 रुपये भाव मिळाला आहे. डझनचा भाव 1 ते 2,000 रुपये एवढा आहे. यंदा इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. याविषयी पत्रकारांशी बोलताना फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की हंगामातील सर्वाधिक आवक काल सोमवारी झाली आहे. यात कोकणातील देवगड, राजापूर, बानकोट परिसरातून हापूस विक्रीसाठी दाखल झाला असून येत्या 10 फेब्रुवारीपासून ही आवक अजून वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काय करावं
कोचिंग क्लासेस संचालक संघटना यांच्या वतीने क्लासेस बचाव आंदोलन. केंद्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने सर्व कोचिंग क्लासेस यांच्यावरती बंदी घालण्याकरिता काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यामध्ये काही सूचना अशा आहेत की त्या सूचनांचे पालन करण्याचे ठरविल्या 100% कोचिंग क्लासेस हे कायमस्वरूपी बंद होतील व त्यामुळे बरेच शिक्षक बेरोजगार होतील व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. या प्रश्नांना सामोरे कसे जायचे, आपला व्यवसाय कसा वाचवायचा यासाठी कोचिंग क्लासेसच्या संचालक यांनी बैठक बोलावली. त्याप्रमाणे आज काशीनाथ घाणेकर येथे ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील 200 प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये केंद्र शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विरोध करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने सर्व संघटनेचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश करून समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अद्यापही समितीचे गठन झाले नाही. येत्या 10 दिवसात शासनाच्या वतीने कोणतीही समिती गठीत केली नाही किंवा कोचिंग क्लासेसची कोणतीही दखल घेतली नाही तर 10 दिवसानंतर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या बैठकीसाठी अध्यक्ष श्री सतीश देशमुख सर, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी उपाध्यक्ष आनंद भोसले तसेच राज्य कार्यकारिणी यांपैकी रवींद्र प्रजापती, विनायक चव्हाण, बबन चव्हाण, भरत जगताप, सागर चिंचकर, अनवर सय्यद, अरिफ शेख, भूषण सर, सागर चिंचकर, गणेश काटे, मिलिंद मोरे, सुदेश आरगोंड, सुभाष माळकर, संतोष गोसावी, अमोल जगताप, पूर्वा माने, अंजली आरगुंडा इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा विजय असो. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा विजय असो. रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा. केंद्र शासनाने जो नियमावली आणलेली आहे ती नियमावली भरपूर जाचक आहे. त्याच्यातील अटी भरपूर जाचक आहेत आणि या अटींमुळे महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील क्लासेस संचालकांना खरोखर आपले क्लासेस हे बंद करण्याशिवाय पर्याय नसणार आहे. आणि अशा या जाचक अटींविरुद्ध आमची कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य ही कधीही सहन करणार नाही. त्याच्या विरोधात रस्त्यावरती आम्ही उतरण्यासाठी तयार आहोत. आम्ही सर्वप्रथम आठवडाभर महाराष्ट्रातील सर्व क्लासेस संचालक मिळून हे शासनाला, प्रशासनाला, प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना निवेदन देणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की कशा प्रकारे या मसुद्यामधल्या ज्या अटी आहेत त्या जाचक आहेत आणि यामुळे आमच्या जे महाराष्ट्रातील रोजगार आहे तो जवळजवळ 10 लाख क्लासेस संचालक हे 1.5-2 करोडपेक्षा अधिक क्लासेस संचालक शिक्षकांना हा रोजगार देतात. हा रोजगार कशा प्रकारे नष्ट होणार आहे आणि त्यामुळे भारतातील रोजगारीचा खरोखर प्रश्न उद्भवणार आहे हे आम्ही सर्वांना, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना समजावून सांगणार आहे. आणि जर त्याच्यातूनही त्यांना, आम्हाला माहिती आहे ते आम्हाला सहकार्य करतील, कारण की मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आपल्या संघटनेला वारंवार सहकार्य आहे. परंतु त्याच्यातूनही जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर पुढची भूमिका आम्हाला वेळ प्रसंगी रस्त्यावरती सुद्धा उतरावं लागेल. आणि जर रस्त्यावर उतरून सुद्धा आम्हाला जर आमच्या मागण्या जर मान्य होत नसतील तर आम्हाला उपोषणाला बसण्याशिवाय आम्हाला पर्याय नसणार आहे. येत्या 7 दिवसामध्ये राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करायचा. राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर राज्य शासनाकडून कुठलीही दाद नाही आली, आम्ही त्यांना मागणी करणार आहोत की आपण लवकरात लवकर या 7 दिवसात आपण राज्य शासनाच्या वतीने एक कमिटी त्यांनी जाहीर करावी. त्या कमिटीमध्ये कोचिंग क्लासेसचे सभासद असले पाहिजेत, शासनाचे सभासद असले पाहिजेत. आणि जसं आम्ही 2018 पासून मागणी करतोय, पूर्ण नाही झाली तर आम्ही शासनाला त्यानंतर आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत. हे संपूर्ण जे मसुदा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना घ्यायचं नाही 16 वर्षाच्या खालच्या या संदर्भात आहे. पालकांना कशा प्रकारे यामध्ये सामील करून घेतलं? नाही, हा एकच मुद्दा नाही आहे. त्यामध्ये फीचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये अनेक असे विषय आहेत की जे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहेत. जर 16 वर्षाच्या विद्यार्थ्याला जर कोचिंग द्यायचीच नाही, तर शिकवायचंच नाही, मग तर शाळेत पण नाही पाठवायचं का? हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. शेवटी आम्ही शिक्षण देण्याचं पवित्र कामच शाळा करत आहोत ना, मग त्याला कोचिंग न देणे हा अन्यायकारक निर्णय आहे. हा विद्यार्थ्यांच्या पालकाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. आमच्याकडे आतापर्यंत 6,500 ते 5,000 पालक आलेले आहेत क्लासमध्ये आम्हाला भेटायला. आमच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे की सर ही गोष्ट आम्हाला देखील मान्य नाही आणि आम्ही तुमच्या लढ्यामध्ये पूर्णपणे सहभागी आहोत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे जेव्हा जेव्हा संघटनेला पालकांची विद्यार्थ्यांची गरज लागेल तेव्हा ते आमच्या सोबत आहेत आणि ते आमच्या नकळत देखील रस्त्यावरती उतरणार आहेत आणि आम्हाला पाठिंबा देणार आहेत. आमच्या पालक संघटनेचे देखील आमचं बोलणं झालेलं आहे. संघटना कोर्टामध्ये जाणार आहे का यासाठी?
कोर्टामध्ये आम्हाला जर जावं लागलं, शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, उपोषणाला आम्ही बसलो तरी देखील मागण्या नाही मान्य झाल्या, तर शेवटी कायदेशीर बाबीने आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. पण तुम्ही शिक्षकांची गुणवत्ता तपासून बघता का? जेव्हा तुम्ही एखादा शिक्षक नेमता क्लासेस, म्हणजे बऱ्याच क्लासमध्ये असं होतं की शिक्षकांची 10वी-12वीतल्या मुलाला 11वीतला किंवा असं शिकवणारी सुद्धा मुलं असतात, कारण ती हुशार असतात म्हणून. पण मग अशा प्रकारे तुम्ही कुठे त्याची काही चाचपणी करता का संचालक म्हणून? नाही, बरोबर आहे तुमचं. आम्ही मुळातच म्हणून तो ड्राफ्ट आम्हाला हवा आहे ना, कायदा आम्हाला हवा आहे. आम्ही तेच तर सांगतोय. आज कोणी उठतं आणि पैशाच्या जोरावरती क्लास टाकून बसतं, विद्यार्थ्यांना लुटतं आणि त्यांची फसवणूक केली जाते. असे अनेक प्रकार घडतायत ना महाराष्ट्रामध्ये. आम्ही नाही म्हणतच नाही, त्यालाच कुठेतरी आळा बसला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. परंतु कायदा बनताना, नियमावली बनताना कोचिंग क्लासेसची संघटना आहेत, आमच्या 8 संघटना आहेत, त्यांच्या सभासद तुम्ही विचारात घ्या. विचारात घेऊन कुठला नियम बनवायचा, कुठला नाही बनवायचा हे शासनाने करावं ना. परंतु तुम्ही जर सरसकट करत असाल आणि तुम्ही सरसकट नियम लादून तर क्लास बंद करण्याच्या हिशोबाने तुम्ही चाललाय, तर याच्या पाठीमागे मोठं राजकीय षडयंत्र आहे. कोणता तरी मोठ्या क्लासवरचा ह्याच्यामध्ये हात आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य क्लासेस बंद झाले पाहिजेत या दृष्टीने शासनाचा प्रयत्न चालू आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यासाठी आम्ही ही आजची इच्छा ठरवलेली आहे. ओके.